हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ असणार आहे की कालच माझे 1000 सबस्क्रायबर्स यूट्यूबला कंप्लीट झाले, त्याविषयीचा हा व्हिडिओ असणार आहे. तर जे न्यू यूट्यूबर्स आहेत किंवा जे न्यू क्रिएटर आहेत त्यांना फार एक्साइटमेंट असते. माझा पहिला माइलस्टोन हा कंप्लीट झाला आणि खरंच खूप छान वाटतं आहे आणि सगळं तुमच्या प्रेमामुळे आणि देवाच्या कृपेमुळे शक्य झालं. खरं तर आजच्या काळामध्ये म्हणजे 2-4 वर्षापूर्वी जर पाहिलं आपण, तर तेव्हा लोकं पटापट सबस्क्राईब करायचे. पण आता थोडं कठीण झालं आहे, लवकर कोणी सबस्क्राईब करत नाही. तुम्हाला सांगते माझी 100 सबस्क्रायबर होण्यासाठी सुद्धा भरपूर असा मला वेळ लागला. कारण लोकं म्हणजे असं नाही का, आत्ता जो माझे व्हायरल शॉर्ट गेले 2-3 माझे शॉर्ट जे आहेत ते व्हायरल गेले, त्यानंतरच माझे सबस्क्रायबर गेन व्हायला लागले. म्हणजे मला एवढं विशेष वाटायचं की माझा कंटेंटही ठीक होता आणि एवढंही माझं म्हणजे व्हॉईस ओव्हर पण व्यवस्थित द्यायचे, सगळं व्यवस्थित असायचं, पण तरी मला सबस्क्रायबर यायचे नाही. तर म्हणजे 100 सबस्क्रायबर होण्यासाठी सुद्धा मला इतकं वाईट वाटलं ना, की म्हणजे मी बाकीच्यांचं पाहायची, ज्या न्यू क्रिएटर्स आहेत, बायका माझ्या सोबतच्या किंवा ज्या मी बघत आले, आपण ऑब्झर्व करत असतो ना न्यू कोण आहे किंवा आपण त्यांना सबस्क्राईब केलेलं असतं. तर त्यांना आत्ता 100 होते, आत्ता 150, आत्ता 200 आणि मला असं वाटायचं अरे आपले म्हणजे महिन्यात 10 सुद्धा वाढत नाही आहे. खूप वाईट वाटायचं. 1-2 वेळेस असा विचारही आला, की आपण थांबवू हे, कारण काही उपयोग नाही आहे. त्यानंतर अचानक माझा एक केसांचा व्हिडिओ व्हायरल गेला. तो माझा 4-4.5 लाखापर्यंत गेला. त्याने मला 200-300 सबस्क्रायबर दिले. त्यानंतर एक माझा जो दरवाजाचा व्हिडिओ आता लेटेस्टवाला तो एक व्हायरल गेला. त्याने पण मला भरपूर सबस्क्रायबर दिले. जवळ-जवळ 200-400 त्यानेही दिले. तर जेव्हा आपले शॉर्ट व्हायरल जातात ना, तेव्हाच सबस्क्रायबर आपले गेन होत असतात. कारण काही-काही व्हिडिओज जे असतात, जे बायकांना रिलेट होतात किंवा भरपूर लोकं त्या गोष्टीशी रिलेट करतात, तर ते लोकं आपल्याला सबस्क्राईब करतात आणि तुम्हाला खरं सांगू का, तेच लोकं आपले ऑर्गॅनिक सबस्क्रायबर्स असतात. जर तुम्ही नवीन क्रिएटर असणार, तर माझा एक तुम्हाला सल्ला आहे, सल्ला म्हणू शकता किंवा ॲडवाईस म्हणू शकता. माझे 1000 सबस्क्रायबर्स झालेले आहेत, पण मी अजूनही कोणाला सांगितलेलं नव्हतं. म्हणजे 500 सबस्क्रायबर नंतर मी माझ्या फ्रेंड्स जो कॉलेजचा फ्रेंड्स ग्रुप होता, मैत्रिणी आमच्या 7-8 जणी होत्या फक्त, त्या ग्रुपला मी टाकलं, की बाबा मला सबस्क्राईब करा. कारण 500 सबस्क्रायबर झाल्यावर मला थोडासा कॉन्फिडन्स आला, की ठीक आहे बाबा आपण आता सांगू शकतो. आणि नातेवाईकांना मी कोणालाच सांगितलं नव्हतं. जे एकदम जवळ माझी बहीण असेल किंवा खूपच जवळचे लोकं जे असतील ना, त्यांना 2-4 जणांना सांगितलं होतं. बाकी तर मी व्हायरल झाली तेव्हा माझ्या नातेवाईकांना कळलं. त्यांची मला 1-2 जणांचे फोन आले, की "बापरे! तू व्हिडिओज बनवते किंवा असा-असा व्हिडिओ आम्ही बघितला." त्यानंतर त्यांनी सबस्क्राईब केलं आणि हे जेव्हा होतं ना, तेव्हा ते खरंच खूप अ, असं नाही का, खूप छान वाटतं. आपण स्वतः जेव्हा दुसऱ्यांना सांगतो ना, तुम्ही असं करा, तसं करा किंवा सबस्क्राईब करा, कमेंट करा, नाही करत कोणी. नातेवाईक तर मुळीच करत नाही. म्हणजे आपले सगळे व्हिडिओज बघतील, पण कधीच कमेंट्स वगैरे किंवा लाईक, शेअर करणार नाही. म्हणजे ते खराब असतात असं म्हणत नाही मी. काहींची प्रायोरिटी असते किंवा काहींना वेळही नसतो, खरंच जेन्युइन वेळ नसतो. पण नका सांगू. जर तुम्ही आधीच सगळ्यांना सांगत बसले ना, मी हे करते, तर तुम्हाला तुम्हाला म्हणजे जस्टिफाय होण्याची भीती वाटेल, की जजमेंटलची. एक जजमेंट कोणीतरी आपण हा काय म्हणेल, तो काय म्हणेल किंवा आपण आहे ना, खरं सांगू, जेव्हा तुम्ही नातेवाईक किंवा सगळ्या लोकांना इन्व्हॉल्व करताना तुम्ही काय करता या गोष्टीमध्ये, तेव्हा तुम्हाला असं वाटतं तुम्हाला YouTubeचं तरी असं आहे, की तुम्ही कोणताही व्हिडिओ टाका, काही टाका, तुम्हाला तेवढं व्यक्त होता येत नाही किंवा मोकळेपणाने बोलता येत नाही किंवा आपल्याला विचार येतो, की हा काय म्हणेल, तो काय विचार करत असेल, असं. तर तर प्लीज नका सांगू. कोणालाच सांगू नका. जोपर्यंत आपोआप लोकांना आपण तुम्ही व्हायरल गेल्यावर लोकांचेच फोन येत असतात. माझे तर आता फक्त 1000 सबस्क्रायबर झालेले आहेत. पण तो माझा खूप मोठा माइलस्टोन राहिला माझ्यासाठी. कारण 100 सबस्क्रायबर होण्यासाठी सुद्धा मला खूपच हे करावं लागलं. म्हणजे खूप वेट करावं लागलं आणि पेशन्स खूप महत्त्वाचे आहे. कन्सिस्टन्सी ठेवा. मी या व्यतिरिक्त खूप काही जास्त सांगू शकत नाही. कारण मीही इनिशियल फेजला आहे. आणि मी आत्ता ग्रोविंग स्टेजला पहिलं पाऊल माझं पडलं आहे. तर मी एवढं तरी माझ्या अनुभवातून सांगू शकते. कारण मी सांगते तुम्हाला, मी ऑगस्टमध्ये माझा पहिला व्हिडिओ टाकला होता. त्याच्या आधी माझं हेच चॅनल होतं, पण मी कन्सिस्टंट नव्हते. 2-3 वर्ष चॅनल बंद होतं. प्रेग्नन्सी, जॉब वगैरे मी जॉइन केला. त्यानंतर मी माझी डिलिव्हरी झाली, थोडी रिलॅक्स झाले. बाळ थोडंसं वाढत होतं. मी घरी होते सासू-सासऱ्यांसोबत. तर मला वेळ असायचा आणि मी नवीन मोबाईल घेतला होता. त्यानंतर मी ठरवलं की आपण काहीतरी करू. तर व्हिडिओ मला आधीपासूनच माझी इच्छा होती. तर मग मी परत ते कंटिन्यू केले आणि पहिला व्हिडिओ ऑगस्टमध्ये टाकला आणि त्यानंतर मी कन्सिस्टंट राहिले.
कन्सिस्टंट राहण्याचा फायदा असा झाला की म्हणजे मला सबस्क्रायबर तर तेव्हा मिळाले नाही. भरपूर 3-4 महिने मला सबस्क्रायबर नव्हते. त्यानंतर 1-2 व्हिडिओ व्हायरल गेल्यानंतर मला सबस्क्रायबर्स मिळाले आणि आत्ता कुठे मी अजून मला असं कॉन्फिडंट झाले मी, की आधी तर कळतही नव्हतं काय. आणि एक नवीन क्रिएटर्सला मी सांगू इच्छिते, की जे मोठे-मोठे क्रिएटर्स आहेत ते सांगतात, की असं करा, तसं करा, तसं करा. त्यांच्या नादाला लागू नका. ते लोकं तुम्हाला मिसगाईड करतायत. खूप टाईम वेस्ट होतो लोकांचे व्हिडिओ पाहण्यात किंवा काय केल्याने होईल, काय केल्यानं काय होईल. पण तसं काहीच करू नका. तुम्ही जेव्हा स्वतः या गोष्टी करतात ना, अरे यार का बरं आवाज देत आहे? तेव्हाच तुम्हाला हे कळतं, की म्हणजे पाण्यात पडल्याशिवाय पोहायला शिकता येत नाही, तशातलीच ही गोष्ट आहे. तुम्ही ॲक्च्युअल जेव्हा करता ना, तेव्हा तुम्हाला आपोआप सगळे अनुभव येत जातील. आणि मी या विषयावर जास्त बोलू इच्छित नाही. फक्त माझा 0 ते 1000 सबस्क्रायबरचा टप्पा मी तुम्हाला सांगितला, की कसं-कसं झालं. ग्रोथ तर तुम्हाला सांगते व्हायरल शॉर्ट गेल्यामुळेच झाली. तर असं आता व्ह्यूज पण छान येतात, कमेंट्स पण छान येतात मला. आणि छान वाटतं, लोकं प्रेम देतात आणि आपण कुठेतरी नोटीस होतं आहे, यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये आपण दिसतो आहे कुठेतरी. तर मस्त वाटतं, आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला भेटतं आहे. बाकीचं मॉनिटायझेशनच्या ह्या गोष्टी तर दूर, मी कधी डोक्यात हा विचार कधीच केला नव्हता, की पैसे, पैसे, पैसे. फक्त मला या गोष्टी करायच्या होत्या. मी यूट्यूब खूप बघायची. माझं यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्याचा मोटिव्हच हा होता, की मी यूट्यूब खूप बघायची आणि मी बायकांना बघायची, अरे ह्या करू शकता, आपण तर छान बोलतो, आपली पर्सनॅलिटी छान आहे, आपण करू शकतो या गोष्टी, तर का नाही करत. खरं तर मी या गोष्टीला खूप लेट केलं. मला आत्ता खूप म्हणजे रोज मला असं वाटतं, की मी हे 2 वर्षापूर्वी जेव्हा चॅनल स्टार्ट केलेलं होतं तेच कंटिन्यू केलं असतं तर आज मी किती ग्रो झाली असते. पण प्रत्येक गोष्टीची वेळ असते. माझी तेव्हा ती वेळ नसेल, आत्ता आहे. आता थोडंसं कठीण झालं आहे सगळ्या गोष्टी, पण मग ठीक आहे. म्हणजे कन्सिस्टंट राहिलं ना सगळं होतं. तुमचा कंटेंट छान पाहिजे, रिलेटेबल पाहिजे आणि असं लोकांना कनेक्ट झालं ना तर आपोआप सबस्क्रायबर वाढतात. तर बस एवढंच मी सांगू इच्छिते आणि सगळ्यांना खूप 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 मनापासून धन्यवाद. असंच मला प्रेम देत राहा आणि असंच आपण सगळे ग्रो होऊ, एकमेकांना सपोर्ट करू आणि चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि तुमच्या काही कमेंट्स तुमचे काही प्रश्न असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काही प्रश्न विचारायचे असतील किंवा काहीही असेल तर मी त्याच्यावर नक्की मी रिप्लाय करेल. आणि चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नमस्ते.